एक लिटर पेट्रोलची मूळ किंमत किती आणि सरकार आपल्याकडून किती टॅक्स घेतं पाहूया या व्हिडिओमध्ये। तर चला करू एक लिटर पेट्रोलच्या किमतीचं कॅल्क्युलेशन। तर आपण मुंबईचा विचार करणार आहोत। बघा, पेट्रोल तयार करण्यासाठी आपल्याला कच्चं तेल आयात करावं लागतं, त्याला रिफाईन करावं लागतं, त्यानंतर पेट्रोल बनतं। तर आपल्याला कच्चं तेलचं मार्केटचं प्राइस भेटते 39 रुपयामध्ये 1 लिटर। त्यानंतर त्याला रिफाईन करण्यासाठी म्हणजे शुद्ध करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी जवळजवळ खर्च पकडला आपण 14 रुपये त्याला खर्च येतो। म्हणजे अशा पद्धतीने पेट्रोलची मूळ किंमत बनली 53 रुपये। मग आता पुढे काय झालं, टॅक्सेशन सुरू झालं। बघा, एक्ससाइज ड्युटी जे केंद्र सरकारद्वारे आकारलं जाते, तर केंद्र सरकार म्हणतं मला याच्यासाठी 22 रुपये पाहिजे, मला जनतेचं भलं करायचंय। त्यानंतर राज्य सरकार काय गपचूप बसणार नाही, राज्य सरकार म्हणतं मला बी जनतेचं भलं करायचंय, मला सुद्धा 24 रुपये तुम्ही द्या। तर अशा पद्धतीने 24 रुपये राज्य सरकारने घेतले, 22 रुपये केंद्र सरकारने घेतले। डीलर तर काय गपचूप बसणार नाही, डीलर सुद्धा म्हणणार आता मी एवढं काम करतोय, मला पण काहीतरी पैसे द्या। तर डीलर सुद्धा जवळजवळ 4.5 रुपये ग्राहकांकडून घेणार आहे। तर अशा पद्धतीनं पेट्रोलची संपूर्ण किंमत बनली 103 रुपये 50 पैसे। पण जर सरकारनं इतर प्रोडक्ट आणि सर्व्हिस प्रमाणे जर जीएसटी आकारली 28% पकडली, जरी आपण सर्वात जास्त 28% जीएसटी जरी पकडली, तर मूळ किंमत 53 झाली आणि 28% जीएसटी होते 14 रुपये 84 पैसे। मूळ किमतीमध्ये जर आपण 14 रुपये 84 पैसे टाकले तर 67 रुपये 84 पैसे ही बनती पेट्रोलची किंमत। 3 रुपये डीलरचे जरी आपण पकडले तर पेट्रोलची किंमत जवळजवळ बनती 70 रुपये। मला वाटतं सरकारने इतर प्रोडक्ट आणि सर्व्हिस प्रमाणे पेट्रोलवर सुद्धा जीएसटी आकारावी, म्हणजे आमच्या सर्व जनतेचं भलं होईल। तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।